शुभ रेसिपीजमध्ये वेलकम बॅक। आज आपण बनवणार आहोत एकदम इझी ट्रिकने घरचे करी हॉटेल स्टाईल सॉफ्ट अँड स्पंजी खमण। फुल व्हिडिओ पहा स्टेप बाय स्टेप, कुठेही स्किप करू नका। 2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा, 1 चमचा निंबू सत्व, 1 चमचा सोडा, 1 पडी तेल, 4 चमचे साखर। ज्यांच्याकडे खमण भांडे नाही त्यांनी अशी पूर्वतयारी करून कोणत्या भांड्यात खमण लावायचे हे निश्चित करून घ्यावे। सर्वात आधी कढईत पाणी गरम करायला ठेवा। प्लेटला हलकं तेल लावून तयार ठेवा। गॅस लो फ्लेमवर ठेवा आणि मग इन्स्टंट खमणसाठी मिक्सचर तयार करा। खमण भांडे नसेल तर आधीच तयारी करून कोणत्या भांड्यात खमण लावायचे ते ठरवावे। खमण ढोकळ्यामध्ये रवा मिसळला की तो अजून हलका व मऊसूत होतो आणि स्पॉन्जी टेक्स्चर मिळतो। बेसन पीठ ढोकळ्याचा बेस हलका आणि फुललेला होण्यासाठी। निंबू सत्व खमंग आंबटपणा आणि फुलण्यासाठी। साखर मिश्रणात ओलावा टिकवते त्यामुळे ढोकळा जास्त वेळ मऊ राहतो। चवीनुसार मीठ घालावे। आवश्यक तेवढे पाणी घालावे। हळूहळू पाणी टाकून पीठ थोडं पातळसर करून घ्या। जर तुम्हाला ढोकळा अजून सुपर सॉफ्ट आणि स्पंजी हवा असेल तर हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या। त्यामुळे गुठळ्या राहत नाहीत आणि ढोकळा अजून हलका आणि मऊसूत होतो। फक्त लक्षात ठेवा सोडा नेहमी शेवटीच घालायचा, म्हणजे मिश्रण फुलून मऊसर बनेल आणि स्पंजी बनेल। एक पडी तेल घालून हलकं मिक्स करा। शेवटी सोडा घालायचा। फेस आला का लगेच वाफायला ठेवायचं। आता शेवटची स्टेप खूपच महत्त्वाची आहे। फुलण्यासाठी तयारी। लगेचच सोडा घालून हलक्या हाताने ढवळा। फेसाळलं की लगेच वाफायला ठेवा। वाफेवर ठेवलेल्या ताटात हे मिश्रण तात्काळ ओतावे। साधारण 15-20 मिनिट झाकून ठेवून वाफवून घ्या। गॅस फ्लेम वाढवा। वाफ बाहेर जाऊ नये म्हणून झाकणावर वजन ठेवावे। खमण सोबत खाण्यासाठी मिरच्या कापून घेतल्यात।
ज्या कढईमध्ये मिरच्या फ्राय केल्या त्याच कढईमध्ये मोहरी कढीपत्ता फोडणी दिली, त्यामुळे एक्स्ट्रा स्पायसी टेस्ट मिळतो. ढोकळ्यामध्ये पाणी घातल्यामुळे ओलसरपणा टिकतो. ढोकळा कोरडा न होता नेहमी सॉफ्ट राहतो. वाव, गरम गरम ढोकळा एकदम रेडी आहे. ही रेसिपी तुम्ही बनवल्यानंतर नक्की तुम्हाला आवडेल, घरच्यांना पण आवडेल. ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मोहरी कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये पाणी घातल्यामुळे ढोकळा अजून स्पंजी होतो आणि घशामध्ये अडकत नाही. गरमागरम ढोकळा कापून वर कोथिंबीर सर्व करा. सॉफ्ट इतका झालाय की बोटाने दाबला तरी परत वर येतोय. घरच्या घरी हॉटेल सारखा सुपर स्पंजी ढोकळा तयार. हलका, मऊसर, अगदी तोंडात विरघळणारा.